टीईटी 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व भावी शिक्षकांचे मी ते स्वागत करतो। मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 हे टीईटीचे जे दोन पेपर्स होणार आहेत, या दोन्ही पेपरमध्ये 30-30 मार्कासाठी इंग्रजी विषय आहे। म्हणजे पेपर 1 ला 30 मार्कांसाठी इंग्रजी विषय आहे, तसंच पेपर 2 साठी सुद्धा 30 मार्कांसाठी इंग्रजी विषय आहे। दोन्ही पेपरच्या इंग्रजीचा आवाका पाहिला, सिलेबस पाहिला तर जवळपास सारखा सिलेबस आहे। थोडीशी काठिण्य पातळी पेपर 2 ची जास्त आहे आणि पेपर 1 ची काठिण्य पातळी थोडीशी कमी आहे। आणि सोपे टॉपिक पेपर 1 ला आहेत आणि थोडेसे कठीण डिफिकल्ट वाटणारे टॉपिक पेपर 2 ला आहेत। तर आजपासून या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक बसुदे तुम्हा सगळ्यांना पेपर 1 व पेपर 2 ला येणाऱ्या इंग्रजीची तयारी करून घेणार आहे। तर आपल्याला डेली एक टॉपिक कंप्लीट करायचा आहे। तुमची परीक्षा येण्याच्या आधी आपल्याला इंग्रजी विषयाचे सगळेच्या सगळे टॉपिक घ्यायचेत, सगळे टॉपिक शिकवायचेत। 1 बाय 1 मी दररोज एक टॉपिक शिकवत राहीन तुम्हाला आणि प्रत्येक टॉपिक तुम्ही काय करायचंय, तुमच्या भाषेमध्ये तयारी करून घ्यायचं आहे। मित्रांनो, टीईटी परीक्षा वाटते तेवढी डिफिकल्ट नाही, अवघड नाही। जे ऑलरेडी शिक्षक आहेत, शाळेमध्ये शिक्षक म्हणून शिकवतात, जरी त्यांचा सध्या दुसऱ्या विषयांचा अभ्यास नसला तरी स्वतःच्या विषयाचा अभ्यास तर नक्कीच आहे। आणि इंग्रजी हा जो विषय आहे सगळ्यांसाठी थोडा बहुत अवघड वाटणार आहे, पण मी सगळ्यांना सांगतो मित्रांनो, तुम्ही टीईटी 1 द्या किंवा टीईटी 2 द्या, तुम्ही शिक्षक आहात। कॉमन सेन्सचा वापर जरी करून तुम्ही थोडीशी प्रश्नांची उत्तर दिलीत ना, एकही शिक्षक नापास होऊ शकणार नाही। पुन्हा एकदा पहा, एका दिवसात तुम्ही काय करू शकता, कुठलीही तयारी न करता देखील टीईटीचा पेपर सोडून पास होऊ शकता। म्हणजे टीईटी पेपर क्रमांक 1, टीईटी पेपर क्रमांक 2 हे दोन्ही पेपर तुम्ही पास होऊ शकता। फक्त तुम्हाला काय करायचं, पेपर सोडवताना कॉन्फिडेंटली जायचंय आणि पेपर एवढा सोपा आहे, एमपीसी सारखा गट क गट ब सारखा डिफिकल्ट नाही। तलाठी, लिपिक, ग्रामसेवकच्या परीक्षांपेक्षाही सोपा पेपर असतो। जे लोक म्हणतात टीईटी अवघड असते, टीईटीचा रिझल्ट जो कमी आहे, तर माझं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांना खरं म्हणलं तर त्यांचा अभ्यास व्यवस्थित नव्हता किंवा त्यांचं पूर्वीचं नॉलेज व्यवस्थित नव्हतं। पण जेवढे लोक ऑलरेडी शिक्षक आहेत, मी त्यांची गॅरंटी देऊ शकतो की ते थोडासा अभ्यास करून देखील, एका महिन्याचा अभ्यास करून देखील टीईटीचा पेपर 1 व टीईटीचा पेपर 2 पास होऊ शकतात, सहज पास होऊ शकतात। कुठलीही दहशत, कुठलीही भीती मनात न ठेवता तुम्ही थातुरमातुर जरी तयारी केली तर पेपर 1 व पेपर 2 सहज पास होऊ शकता। आता इंग्रजी विषयाची जी तयारी आहे ती मी करून घेणार आहे आणि प्रत्येक त्याच्यातला टॉपिक मी तुम्हाला सहज आणि सोप्या भाषेत शिकवणार आहे। चला तर मग तयारी करूया, सुरुवात करूया आपल्या पेपर 1 व पेपर 2 च्या इंग्रजीच्या सिलेबस कडून। मी तुम्हाला आधी पेपर 1 आणि पेपर 2 साठी इंग्रजी विषयाचा टीईटी साठी जो काही काय सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो आधी सांगणार आहे। मित्रांनो, सगळं इंग्रजी व्याकरण येणार आहे। 30 पैकी बघा 5 मार्काचं तुम्हाला पॅराग्राफ येणार आहे, एक पॅसेज येणार आहे, उतारा येणार आहे आणि त्या उतार्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत। आणि बाकीचं 25 मार्काचं तुम्हाला शुद्ध इंग्रजी व्याकरण विचारलं जाणार आहे। आणि इंग्रजी व्याकरणाची पातळी जी आहे तर एकदम सोपी आहे, एकदम सोपं 10वी लेवलचं किंवा त्याही पेक्षा खालच्या लेवलचं इंग्रजी ग्रामर तुम्हाला विचारलेलं आहे। म्हणून इंग्रजी व्याकरण ही जास्त डिफिकल्ट विचारलेलं नाही पेपर 1 आणि पेपर 2 साठी। चला तर आधी मी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी येणार इंग्रजी जे व्याकरण आहे, येणारा जो सिलेबस आहे तो तुम्हाला आधी दाखवतो। इथं कोणकोणते टॉपिक येणार आहेत, दोघांनाही जवळपास सगळेच, म्हणजे मी सांगू शकतो 97 ते 98% टॉपिक सेमच आहे दोघांसाठी, एखादा टॉपिक वेगळा आहे। समजलं का? चला मग आता दोन्ही पेपरचं मी तुम्हाला ऍट अ टाइम एकदाच काय करणार आहे, इंग्रजी विषयाचा पेपर 1 व पेपर 2 साठी सिलेबस सांगणार आहे। बघा मग इथं तुम्हाला इंग्लिशच्या सिलेबस मध्ये टीईटी पेपर 1 ला टेन्स हा टॉपिक येणार आहे। टेन्स या टॉपिकवर क्वेश्चन्स भरपूर विचारलेले आहेत। टेन्स म्हणजे काय, काळ। त्याच्यानंतर येणार आहे टॉपिक व्हॉइस, व्हॉइस म्हणजे प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। त्याच्यानंतरचा टॉपिक येणार आहे डिग्री, डिग्री म्हणजे भाव, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री। त्याच्यानंतर काय, पॉझिटिव्ह डिग्री, एकमेकांमध्ये रूपांतर करायला सांगितलं जाणार आहे। त्याच्यानंतर क्लॉज, माफ करा, क्लॉज म्हणजे काय, पोटवाक्य, उपवाक्य किंवा वाक्यखंड म्हणतात त्याला। आणि याचे 3 प्रकार असतात, त्याच्यापैकी फक्त नाउन क्लॉज वर भर दिलाय। कुठं, पेपर 1 ला। पेपर 1 साठी
नाउन क्लॉजवरच भर दिलाय. नाउन क्लॉजच्या वरील दुसरा कोणता क्लॉज तुम्हाला पेपर 1 ला विचारलेला नाही. त्याच्यानंतरचा टॉपिक येणार आहे तुम्हाला नरेशन. नरेशन म्हणजे काय? डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. नरेशन म्हणजे स्पीच, तुम्ही ज्याला डायरेक्ट स्पीच म्हणता, इनडायरेक्ट स्पीच म्हणता, तो नरेशन नावाचा टॉपिक तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर प्रिपोजिशन हा एक टॉपिक येणार आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे कोणतं प्रिपोजिशन रिकाम्या जागी येतं असं विचारलेले आहेत क्वेश्चन तुम्हाला. त्याच्यानंतर आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपदे, ए अँड द यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. नंबर. नंबर म्हणजे संख्या नाही तर इथं नंबर म्हणजे वचन, एक वचन अनेक वचनावर आधारित क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबरवर. चला यानंतरचे आणखी कोणते टॉपिक आहेत बघूया. त्यानंतर येणार आहे मिसस्पेल्ड वर्ड्स. मिसस्पेल्ड वर्ड म्हणजे काय? तर चुकीचं स्पेलिंग असलेले शब्द तुम्हाला विचारले जातील. खालीलपैकी कोणत्या शब्दांचं स्पेलिंग चूक आहे, 4 पर्यायापैकी. त्याच्यानंतर करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. तुम्हाला काय केलं जाईल, 3 पर्याय चुकीचे शब्द दिले जातील आणि एका पर्यायामध्ये अचूक स्पेलिंग असलेले शब्द दिले जातील आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे असं विचारलं जाईल. त्याच्यानंतर येणार आहे फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार, म्हणजे तुम्हाला अलंकार हा टॉपिक विचारला जाणार आहे आणि म्हणून 22 ते 23 अलंकार आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कंपल्सरीली क्वेश्चन विचारले त्याच्यावर. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जातीवर क्वेश्चन विचारले आहेत आपल्याला, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच पण आपल्याला टॉपिक येणार आहे. सिनोनिम्स समान अर्थाचे शब्द म्हणजे सिमिलर वर्ड्स देखील आपल्याला विचारले जाणार आहेत. सिमिलर वर्ड्स म्हणजेच काय हो, सिनोनिम्स. त्यानंतर अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स देखील आपल्याला विचारले जाणार आहेत. अपोजिट वर्ड्स पेपर 1चा सिलेबस सांगताय मी. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस देखील विचारले जाणार आहे. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्लेमेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. तर हे जे वाक्य आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, एक्लेमेटिव्ह सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. तर हे वाक्यांचे जे प्रकार आहेत याच्यावर देखील तुमच्या परीक्षेला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. म्हणजे बघा हे टॉपिक तुमच्या परीक्षेला येणार आहेत. आणखी पुढचे टॉपिक आपण बघूयाच. त्यानंतर 17वा टॉपिक बघा, आयदर ऑन, नायदर नॉर, हार्डली वेन किंवा ॲज सून ची रचना तुम्हाला विचारली जाणार आहे. आयदर ऑर आपण म्हणतो पण इंग्रजीमध्ये याला म्हणतात ईदर ऑर, याला म्हणतात नीदर नॉर. त्याच्यानंतर हार्डली वेन किंवा ॲज सून ॲज हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत. तर ईदर ऑरचा, त्याच्यानंतर नीदर नॉरचा, हार्डली वेनचा, ॲज सून ॲजचा एकमेकांमध्ये वापर करा, ट्रान्सफॉर्मेशन करा, यांच्या वाक्यांची एकमेकांमध्ये अदलाबदल करा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या परीक्षेला येतात. त्याच्यानंतर अनलेस इफ नॉटची रचना येते. अनलेसच्या जागी इफ नॉट वापरा, इफ नॉटच्या जागी अनलेस वापरा असं आपल्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे नॉट ओनली बट ऑल्सो, ऍज वेल ऍज, बोथ अँड किंवा अँड. इथं सुद्धा काय केलं जातं, नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य दिलं जातं आणि ऍज वेल ऍजचा वापर तिथे करा म्हटलं जातं, किंवा ऍज वेल ऍजचं वाक्य दिलं जातं, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करा म्हटलं जातं, किंवा बोथ अँडचं वाक्य दिलं जातं, नॉट ओनली बट ऑल्सो करा म्हटलं जातं, किंवा ऍज वेल ऍज करा म्हटलं जातं. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो, ऍज वेल ऍज, बोथ अँड हे जे कंजक्शन्स आहेत, हे जे उभयान्वयी अव्ययी आहेत, हे जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत, यांचं यूज करून वाक्य पुन्हा लिहा असं म्हटलं जातं. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलत नाही, वाक्याचा काळ बदलत नाही, फक्त कंजक्शनची अदला बदल होती. हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत आणि हे जे दिसतात तुम्हाला इदर ऑर, नीदर नॉर, हार्डली वेन, ॲज सून ॲज किंवा अनलेस इफ नॉट, हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत. तर मग आपल्याला काय करतात, हे कंजक्शन काढा आणि दुसरं वापरून वाक्य अचूक लिहा असं म्हटलं जातं. मग या प्रकारच्या रचना तुम्ही 6वी 7वीला असताना पासून करत आहात, 10वीला देखील, अगदी 12वीला देखील यावर क्वेश्चन येतात. चला त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी सगळा टॉपिक डिटेलमध्ये तुम्हाला नाही, पण युज्ड टू नावाचं जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते रिमूव्ह करा, त्या जागी वूड घ्या, किंवा वूड रिमूव्ह करा, त्या जागी युज्ड टू घ्या असं म्हटलं गेलंय. म्हणजे तुमच्या परीक्षेला हे पण येणार आहे. त्याच्यानंतर याच्यानंतरचे टॉपिक बघूया. तर फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन नावाचा टॉपिक येणार आहे. फॉर्मेशन म्हणजे निर्मिती, फॉर्मेशन म्हणजे तयार करणे. फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन, तुम्हाला प्रश्न बनवा म्हटलं जाईल, मग प्रश्न तयार करा म्हटलं जाईल. मग WH टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणजे त्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो, किंवा रेटोरिकल क्वेश्चन, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बनवा म्हटलं जाईल. पुन्हा जर पहा, फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन नावाचा टॉपिक तुम्हाला येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला WH टाईप क्वेश्चन बनवा म्हणतात, किंवा व्हर्बल क्वेश्चन बनवा म्हणतात, किंवा रेटोरिकल क्वेश्चन बनवा म्हणतात. मग अशा प्रकारचाही तुम्हाला काय येणार आहे, टॉपिक येणार आहे. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन टॅग पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. काय विचारलं जाऊ शकतं, क्वेश्चन टॅग. मग क्वेश्चन टॅग विचारलं जाऊ शकतं नाही, याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. क्वेश्चन टॅगवर सोपा टॉपिक आहे.
आणि लघु प्रश्न त्याला म्हणतो आपण, प्रतिप्रश्न म्हणतो. त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट म्हणजे काय, तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, जम्बल्ड सेंटेन्स दिलं जातं आणि ते जे सेंटेन्स आहे त्याला अचूक क्रमाने लावा म्हटलं जातं. त्याचा क्रम त्यांनी बिघडवलेला असतो, क्रम चुकीचा दिला असतो आणि त्या वाक्याला आपल्याला योग्य क्रमानं घ्यायला सांगितलं जातं. त्याला सेंटेन्स अरेंजमेंट म्हणतात किंवा जम्बल्ड सेंटेन्स म्हणतात. त्याच्यानंतर 24वा जो टॉपिक आहे फाइंडिंग एरर, हा एक महत्वाचा टॉपिक आहे. आपल्याला एक वाक्य दिलं जातं, त्याच्यामध्ये त्रुटी असते, त्याच्यामध्ये एक एरर असते, तिथं चूक असते वाक्यामध्ये, कुठेतरी ग्रॅमॅटिकल असेल किंवा कोणत्याही प्रकारची चूक असेल तर ती चूक आपल्याला शोधायची असते दिलेल्यापैकी. अशा प्रकारचा हा फाइंडिंग एरर नावाचा टॉपिक आहे. त्यानंतरचा बघूया कोणता टॉपिक आहे मित्रांनो. त्यानंतर हा 25वा टॉपिक बघा, यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म. म्हणजे तुम्हाला रिकामी जागा देईल आणि रिकामी जागा दिली जाईल आणि त्या रिकाम्या जागेमध्ये काळानुसार किंवा वाक्याच्या अर्थानुसार क्रियापदाचं अचूक रूप भरा म्हटलं जाईल, म्हणजे यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म म्हणतात त्याला. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. पहा, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, वन वर्ड फॉर बेनी, शब्द समूहाबद्दल एक शब्द विचारला जाईल. त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार तुम्हाला विचारले जातील. डिमिनिटिव्ह म्हणजे एक मोठा शब्द दिला जाईल, त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, त्याचा लघु अर्थाचा शब्द कोणता आहे असं विचारलं जाईल. हा नवीन प्रकार आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीला विचारला जातो. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काय, तुम्हाला ग्रुप विचारला जाईल, समूहवाचक नाम विचारलं जाईल, प्राण्यांचं, वस्तूंचं वगैरे. आणि समूहवाचक नामाबद्दल प्रश्न हमखास येतो. होमोफोन्स सारखेच ध्वनी असलेले शब्द विचारले जातील. त्याच्यानंतर जेंडर म्हणजे लिंग, म्हणजे जे 4 जेंडर्स आहेत, मॅस्क्युलिन जेंडर, फेमिनाईन जेंडर, कॉमन जेंडर, न्यूट्रल जेंडर, यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. खालीलपैकी कोणतं याचं फेमिनाईन जेंडर आहे, मॅस्क्युलिन जेंडर आहे वगैरे वगैरे. चला यानंतरचे आणखी कोणते टॉपिक येतात ते बघूया. त्यानंतरचं बघा, अॅनिमल्स अँड देअर यंग वन्स, प्राणी व त्यांचे अपत्य, याच्यावर एक क्वेश्चन येणार आहे. अॅनिमल्स अँड देअर क्राईज ऑर साऊंड्स ऑर व्हॉइसेस, प्राणी आणि त्यांचे आवाज, प्राणी आणि त्यांचे ध्वनी, यावर एक क्वेश्चन येणार आहे. अॅनिमल्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस, बघा प्राणी आणि त्यांचे निवासस्थान, त्यांचं आढळस्थान, याच्यावर क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर्स ऑर स्पेशालिस्ट ऑफ डिसीजेस, पहा त्यानंतर टॉपिक कोणता आहे, डॉक्टर्स ऑर स्पेशालिस्ट ऑफ सम डिसीजेस, काही रोगांचे किंवा विकारांचे, आजारांचे डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट तुम्हाला विचारले जातील. तर हा आहे सिलेबस पेपर 1चा. तर अशा प्रकारे मित्रांनो टीईटी पेपर क्रमांक 1चा इंग्रजीचा हा सिलेबस आहे. एकूण बघा 35 टॉपिक्स वर तुम्हाला 30 क्वेश्चन्स किंवा 25 क्वेश्चन्स विचारले जातील. हे महत्वाचे टॉपिक्स आहेत. हे जर करून गेलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इंग्लिशमध्ये नक्की पडतीलच. आणि व्याकरण पातळी जी आहे क्वेश्चन्सची एकदम सोपी आहे. पेपर 1ला तर खूपच सोपी आहे, पेपर 2ची पण खूप सोपी आहे, पण पेपर 1ची सुद्धा जे क्वेश्चन्सची पातळी आहे, काठिण्य पातळी ज्याला विचारतात, असे क्वेश्चन्स एकदम सिंपल आणि इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त तुमची तयारी असली पाहिजे. एका महिन्यात इंग्रजी व्याकरण तयार होऊ शकतं. फक्त काय करावं लागते, तुम्हाला ध्यान देऊन प्रत्येक टॉपिककडे काय करावं लागेल, सांगलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल. आणि तिचं रिव्हिजन पण आवश्यक आहे, कारण का इंग्रजी मधले सगळे व्याकरणाचे टॉपिक शिकवल्यानंतर समजतात पण ते लक्षात राहत नाहीत. लक्षात राहण्यासाठी त्याचा सराव गरजेचा आहे. आणि यासाठी आणखी एक ट्रिक सांगतो. या आधीच्या ज्या काही क्वेश्चन पेपरचं आहेत, या आधीच्या काही प्रश्नपत्रिका आहेत ज्या झालेल्या आहेत टीईटीच्या, टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2च्या, दोन्हीही तुम्ही सोडवायच्या, दोन्हीही सोडवायच्या. मग तुम्ही पेपर 1 द्या किंवा पेपर 2 द्या किंवा दोन्ही पेपर द्या, मात्र तुम्हाला काय करायचे, दोन्हीही परीक्षांचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते बघायचे. आणि तुमच्या लक्षात येईल की हे जे टॉपिक मी सांगितलेत यावर आधारितच सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आहेत. बरोबर. आता आपण पेपर 2चा सिलेबस पाहूया. आता पेपर 2 बद्दल जर बोलायचं असेल मित्रांनो, सेम टू सेम हा सिलेबस आहे. सेम टू सेम कसा आहे, हाच सिलेबस आहे. जर वेगळं काही असेल तर बघा, सेंटेन्स नावाचा जो टॉपिक होता, सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, तर पेपर 1 मध्ये काय केलंय त्यांनी, तुम्हाला विचारलंय असर्टिव्ह सेंटेन्स कोणता आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे. पण पेपर 2 मध्ये सेंटेन्सचा दुसरा वेगळा प्रकार विचारलाय. सिंपल सेंटेन्स कोणतं आहे, सिंपल म्हणजे केवळ वाक्य. कंपाऊंड सेंटेन्स कोणतं आहे म्हणजे संयुक्त वाक्य. किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं आहे,
तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपर 2 मध्ये आलेले आहेत. मग हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स पेपर 1 मध्ये आलेले नाहीत. सेंटेन्सचे विचारलेत प्रकार, पण कोणते प्रकार विचारलेत? विधानार्थी वाक्य कोणतं आहे, प्रश्नार्थी वाक्य कोणते आहे, आज्ञार्थी वाक्य कोणतं आहे असं विचारलंय. बरं, आणखी काय वेगळं आहे? पेपर 2 मध्ये क्लॉज या टॉपिकवर क्वेश्चन आले आहेत, क्लॉज. आणि पेपर 1 मध्ये सुद्धा क्लॉज या टॉपिकवर क्वेश्चन आले आहेत. सेम सिलेबस आहे, फक्त टॉपिक मध्ये काही घटक वगळलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल क्लॉज हा टॉपिक आहे, तर पेपर 1 मध्ये केवळ नाउन क्लॉजवर क्वेश्चन विचारलेत. पेपर 1 मध्ये तुम्हाला केवळ नाउन क्लॉज काय आहे याच्यावरच क्वेश्चन विचारले आहेत. पण पेपर 2 मध्ये क्लॉज या टॉपिकवर क्वेश्चन्स आलेले आहेत. बघा, क्लॉज या टॉपिकवर क्वेश्चन आले आहेत, पण तिथं काय काय विचारले तुम्हाला नाउन क्लॉजवर क्वेश्चन विचारलेत, तुम्हाला ऍडजेक्टिव्ह क्लॉजवर क्वेश्चन विचारलेले आहेत. इतकंच नाही तर तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉजवर देखील क्वेश्चन विचारले आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्ही पेपरचा इंग्रजी व्याकरणाचा सिलेबस जरी सेम असला तरी पेपर 2 ची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. फिगर ऑफ स्पीचवर बघा जास्त क्वेश्चन्स विचारले आहेत. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय हो? भाषेचे अलंकार. भाषेच्या अलंकारावर जास्त क्वेश्चन काय केले आहेत? पेपर 2 ला विचारले आहेत. म्हणजे सांगत आहेत काय, पेपर 2 ची काठिण्य पातळी पेपर 1 पेक्षा काय जास्त आहे. पण जगातल्या कुठल्याही, मी पुन्हा एकदा सांगतोय, जगातल्या कुठल्याही परीक्षेपेक्षा टीईटीची परीक्षा सगळ्यात सोपी आहे. मी स्वतः तो पेपर दिला आहे, ती परीक्षा मी स्वतः पास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की टीईटीच्या पेपरची भीती बाळगण्याची गरज नाही. मग ते सध्याचे शिक्षक असोत की भावी शिक्षक असोत, कोणीही टीईटीच्या कुठल्याही पेपरची भीती बाळगायची गरज नाही. तुम्ही बघू शकता काय काय सिलेबस आहे. आता कोणाला दिसत नसेल तर पहा. आणि आज मी इथं थांबतो. बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांची इथं रजा घेतो. धन्यवाद, थँक्यू. आणि यानंतर आपण एक एक टॉपिक घ्यायचा आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. एका दिवसामध्ये एक टॉपिक कंप्लीट करायचा आहे. आणि माझी ही मदत तुम्हाला नक्की होणार आहे. एका महिन्यात इंग्रजी व्याकरण संपणार आहे. चला मग थांबतो मी इथं. धन्यवाद, थँक्यू.